वेस्ट घालवायचे, जे लोक घेऊन नाही जात जास्त पिकलेले त्याचे बनवतो. मँगो पल्प बनवू शकतो का आपण, विच विल रिमेन 1 year? नाही, पल्प असतो ना काहीतरी. ते असतं त्याच्यातले प्रिझर्वेटिव्ह असतात. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 2 जून 2026. ताईचा बर्थडे. ताईचा बर्थडे आज. विश कर ना मग. चालले जिमला. ताईंना फोन करा. आज पण तुझं प्रियंकाचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं प्रियंका येते माझ्यासोबत जिमला. गुड मॉर्निंग. अरे पाणीपुरीचा ठेला टाकायचा विचार करतोय आपण. त्याला तर किती नाव ठेवतात लोक. नाव आपण स्वतः थोडं करायचं, कोणाला तरी ठेवायचंय. बिझनेसची सुरुवात स्वतःपासूनच असते, कळलं का? स्वतः मालक तिथं काम करतो ना, तेव्हा बिझनेस वरती जातो. ठेवायच्या गोष्टी त्यानंतर बिझनेस वाढल्यानंतर हँडल नाही झालं तर come on. मी आता ऑफिसला चाललोय आणि विमान रडतोय बघा. आंघोळ केली आता, मस्त मस्त नवीन बनियन घातलाय, तेल लावलंय. यायचं तुला ऑफिसला? ऑफिसला यायचं? चल मग, मला बाय कर. आज तो काय रे? आंबे कुठे आपले? आंबे आंबे म्हण. आंबा आऊ नाही खायचं. गाईज चाललोय ऑफिसला आता. 11 वाजलेत. थोडं लवकर गेलं की लवकर पार्किंग मिळतं, त्यामुळे लवकर चाललोय. कारण रोज मी 11:30ला जात असतो. 4 व्हीलरचा इश्यू असतो, 2 व्हीलरला काही नाही, खूप जागा असते. मित्रांनो 5:24 झालेत. घरी चाललोय मी. आणि घरी गेल्यावर एक वेगळा एक्सपेरिमेंट करायचा आहे. तो एक्सपेरिमेंट मी कधी केला नाही आहे. तर मी सांगत होतो काय एक्सपेरिमेंट आहे, फक्त प्रियांका रेडी झाली पाहिजे त्या गोष्टीला. तर असं आहे विषय की जे आंबे आणलेत ना, ते काय आता संपणार नाही आहेत, कोण घेत नाही आहे. मी जरा जास्तच आणले होते, मला वाटलं जातील. आता ते आम्हाला आंबे घेऊन बसायचं रोडवर लिटरली. तर एक्सपेरिमेंट करायचं आहे मला, कधी केलं नाही मी हे. आणि बघू आता, हे छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्या एका बिझनेसची पण सुरुवात होईल असं मला वाटतं. एक एक्सपिरियन्स येईल. लोक काय म्हणतात काय याच्याकडं लक्ष न देता एक IT मधले कपल रस्त्यावर आंबे विकणार आहेत. फक्त गोष्ट अर्ध्या तासाची आहे. आम्हाला एक दुकान आहे ते किराणा मालाचं, ते म्हटले ठेवू शकता तुम्ही आणि तुम्ही बसू शकता तिथं. तर बघू आता प्रियांका काय म्हणते, तिचा कॉल वगैरे कसं आहे. माझा पण कॉल आहे, पण आता नाही, लगेच अर्ध्या तासानंतर आहे. बघू आता किती आंबे विकले जात आहेत आमचे. लेट सी. आमच्याकडे काहीच नाहीये, वजन काटा, ही चाळण आणि आंबे घेऊन चाललोय. लेट सी. आंबे काय म्हणतात, सॉरी चॉक नाही. चॉक नाही. वी आर क्वाईट नर्वस. लेट सी काय आहे रिस्पॉन्स, कसा आहे बघू. काहीतरी घेऊनच येऊ आम्ही. एक्सपिरियन्स, पैसे, काय ना काय कुछ ना कुछ तो लेके आएंगे. एवढे आंबे. गाईज इथं बसले आम्ही अथर्वच्या दुकानासमोर. आणि
आंबे आणलेले ते बघा इथं, मी आणि प्रियांका. फिलिंग नर्वस. काय लिहू मराठी? तर आंबे विकणे आहे. जम्बो केसर फॉर सेल ना. हां बघा, मी आणि प्रियांका फर्स्ट टाइम काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय. बोर्ड पण लावलेला आहे इथं. बघू आता किती कस्टमर येतात आपल्याला. त्यांच्यासमोर व्हिडिओ चालू करा. आम्ही ब्लॉगर पण आहे आणि आंबे पण विकतोय. बघूयात आता पुढे जाऊन समजा पाणीपुरीचा बिझनेस काही बिझनेस करायचा असलं तर रोडवर उतरावंच लागेल ना आपल्याला. याचीच एक प्रॅक्टिस आहे असं समजू. आणि प्रियांकाने थोडासा वेळ काढला आहे आमच्या बिझी शेड्यूलमधून, कारण थोडासा वेळ काढूच शकतो आपण. काय तुझं अक्षर म्हणजे मीच लिहिलंय. तू फक्त गिरवती आहे. माझ्या केसमध्ये उलटच झाले, सगळं उलट. गाईज आता 7:45 वाजत आलेत. 8.5 किलो आंबे गेलेत आमचे आणि आता अंधार पडला आहे. बोर्ड पण दिसत नाही एवढा. आम्ही आता जातो घरी. म्हणजे 1.5 तासात 8.5 किलो. नॉट बॅड, चांगली प्रोग्रेस आहे. जातो आता घरी आम्ही. हे बघा मित्रांनो, विवान रडतो इथं आणि प्रियांकाने बनवली मँगो आईस्क्रीम. आणि अरे सॉरी. आणि आता बघू कशी बनवली मँगो आईस्क्रीम. मी करतो. बघा बरं का कशी आईस्क्रीम असते. आणि तू इथं शांत बसायचं बरं का. इथं आईस पडले वरून. ठीक आहे, पडू दे. तू खाल्ली वाटते अर्धी काढून. तिला दिली. तिच्याकडून विस्कर आणलं होतं ना त्यामुळे. हे बघ, आईने प्लेट नाही ठेवली. हे बघ, प्लेट ठेवून पण हा पुरग ना. इकडे बघ आईस्क्रीम. दूध तो तसंच करणार बघ, ठेवलं होतं. वाट्या घेऊ द्या मला. गाईज आईस्क्रीम खावत आपण. हे स्पून घे तुला. स्पून तुला. मी आईस्क्रीम आणतो. आणते. तेच खूप पाहिजे. बाहेर कसं असतं ते गोल गोल असतं. कोण वाले? गोल गोल नाही का? 3 वाटे आणू ना. 2. आई त्याच्यात खाती का? हां. लेट मी ट्राय गाईज. प्रियांकाने फर्स्ट टाइम बनवली मँगो आईस्क्रीम. आय लाईक इट. मस्त झाली आहे बरं का. काय टाकलं? सिक्रेट रेसिपी. सांडवली का? सांडव. आई खालची नको. गाईज मस्तपैकी आंबे विकून आलो. एक नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.